नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण संवाद कौशलम हा 14वा पाठ पाहणार आहोत. संवाद म्हणजेच संवाद, डायलॉग कम्युनिकेशन आपण ह्याला बोलू शकतो. ओके, तर आहे संवाद कौशलमचा आजचं हे टॉपिक आहे शाकापणः. शाक म्हणजे व्हेजिटेबल्स, सब्जी, भाजी. आणि आता ती शाकापणः, आपणः म्हणजे शॉप. ती आता कुठे चाललेली आहे तर सब्जी मंडई किंवा भाजी मंडईत ती गेलेली आहे. संवाद म्हणजे डायलॉग्स. कौशलम ते एक कौशल्यच आहे, प्रत्येकालाच चांगलं बोलता येतं असं नाही. सो संवाद कौशलम. शाकापणः, शाक आपणः म्हणजे आपण लिहूया तिकडे व्हेजिटेबल मार्केट. तुम्ही सगळेच जण कधी एकटे किंवा कधी आपल्या पॅरेंट्ससोबत व्हेजिटेबल मार्केटमध्ये गेले असाल. तुम्हाला तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळाल्या असतील. तुम्हाला कोणती भाजी जास्त आवडते आणि कुठली भाजी अजिबात आवडत नाही, प्लीज डू लेट मी नो इन दिस कॉमेंट सेक्शन. ओके, आता बघा, बट ऑफकोर्स ती व्हेजिटेबल मार्केटमध्ये गेलेले आहे. वेगवेगळे वेंडॉर्स असतात, पण आपण मोस्ट प्रोबेबली अशाच आपल्या भाजीवाल्याकडे जातो जो आपल्या परिचयाचा असतो किंवा जो एखाद दुसरा आपल्याला जिकडे भाव तोल करता येतो किंवा जो फ्रीमध्ये कोथिंबीर किंवा मिरची असं कधीतरी देतो, अशाच आपण आपल्या विक्रेत्याकडे जातो. तर इकडे ह्या संवादामध्ये किंवा या कॉन्व्हर्सेशनमध्ये आपल्याला 2 कॅरेक्टर्स बघायला मिळतात. एक आहे विक्रेता म्हणजे शॉपकीपर, जो विकतो तो विक्रेता. आणि दुसरी आहे गृहिणी, बट ऑफकोर्स जी घरातलं सगळं काम बघते ती गृहिणी. ओके, आता विक्रेता, आगच्छतु आगच्छतु शाकानि क्रीणातु, आगच्छतु आगच्छतु. आता तो तिला बोलवत आहे, कम हिअर आगच्छतु, प्लीज कम शाकानि. शाकम, शाकानी हे आहे इकडे बहुवचनम शाकचं. क्रीणातु, प्लीज बाय सम व्हेजिटेबल्स. आगच्छतु, प्लीज कम. गृहिणी, ऐ भोः कानि कानि शाकानि विद्यन्ते. आता ती विचारते कोणकोणत्या भाज्या आहेत. हाऊ मेनी व्हेजिटेबल्स आर देअर. विक्रेता, अस्ति अत्र कारवेल्लम, कर्कटी, भिंडीः. इदम इदानीम आगतम प्रत्यग्रम वृंताकम, रक्तवर्णम गृंजनकम च किमिच्छति. तर तो तिला वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सची नावं सांगायला सुरुवात करतो की हे बघा, इकडे कारवेल्लम म्हणजे बिटर गॉर्ड, कारलं आहे. कर्कटी म्हणजे क्युकंबर आहे. भिंडी आहे, ओकरा किंवा लेडीज फिंगर. वृंताकम म्हणजे बैंगन, वांग. ब्रिंजल आहे. रक्तवर्णम म्हणजे लाल रंगाचं. गृंजनकम म्हणजे कॅरेट आहे. ब्रिंजल आहे. त्यानंतर ओकरा किंवा लेडीज फिंगर आहे. बिटर गॉर्ड आहे. क्युकंबर आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. तुम्हाला काय पाहिजे? किमिच्छति. गृहिणी, किम मूल्यम आलूकस्य. आलूकस्य म्हणजे पटॅटो तर बाबा पाहिजेच आपल्या सगळ्यांना. किम मूल्यम आलूकस्य, आलूचे किंवा बटाट्याचे भाव काय बरं. विक्रेता, न अधिकम भोः केवलम 20 रूप्यकाणि प्रति किलोमितम. आता शॉपकीपर आहे, त्याला त्याचा माल संपवायचाच आहे, तर तो काय बरं बोलतो, न अधिकम भोः, जास्त काही किंमत नाही आहे. केवलम 20 म्हणजे 20 रुपीज. रूप्यकाणि 20 रुपीज, 20 रुपये प्रति किलो फक्त. आता इकडे तुम्हाला भाज्यांची नावं संस्कृतमध्ये ती लक्षात ठेवायची आहेत. आता इकडे 20 आहे, आपले नंबर 1 to 100 आधीच झालेले आहेत, त्यामुळे हे इकडे तुम्हाला नव्याने असं काही वाटणार नाही. तुम्ही रोज नंबर्स रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये ठेवू शकता, बरोबर. ऑलरेडी आपण नंबरवर व्हिडिओज बनवलेत, तुम्ही ते सुद्धा रोज ऐकू शकता. गृहिणी, अस्तु किलोपरिमितम यच्छतु. 1 किलो द्या. 1 किलोपर्यंत मला काय द्या, आलू म्हणजेच काय, पटॅटोज द्या. भिंडीही अपि अर्ध किलोमितम, तिला अर्ध किलोमितम तिला
भेंडी पण पाहिजे. विक्रेता अवश्यम. इतोपि किम आवश्यकम. आता विक्रेताचं ते कामच आहे. अजून काही तुम्हाला पाहिजे का बरं? शीघ्रम वदतु. पटापट बोला. वदतु. गृहिणी कर्कटीम यच्छतु. अर्ध किलो परिमितम वृंताकम च. म्हणजे तिला कर्कटी क्युकंबर पण पाहिजेत अर्धा किलो, आणि अर्धा किलो तिला ब्रिंजल्स पण पाहिजेत. तुम्ही हे लक्षात ठेवा. दशरूप्यक मूल्यमिताहा मरीचिकाहा. मरीचिकाहा म्हणजे काय? मिरची, चिली प्लुरलमध्ये येईल. मरीचिकाहा अपि यच्छतु. दशरूप्यक म्हणजे काय? 10 रुपये. 10 रुपयाची मला मिरची पण हवी आहे. विक्रेता अपि स्यूतः आनीतः. आता बघा, इथे खूप इम्पॉर्टंट टॉपिक त्याने सांगितलेला आहे की बाबा तुम्ही पिशवी आणली आहे का? कारण की आजकाल लोक पिशव्या न्यायला खूप लाजतात किंवा पिशवी न्यायला त्यांना आवडतच नाही. त्यामुळे त्याने विचारलंय की पिशवी बाबा तुम्ही आणली आहे का? गृहिणी न भोः प्लास्टिक स्यूतम ददातु. ती बोलते नाही, मी तर नाही बाबा आणली आहे पिशवी. प्लास्टिक स्यूतम ददातु. प्लास्टिकची पिशवी द्या बरं, म्हणजे किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये या सगळ्या मला भाज्या द्या. विक्रेता क्षम्यताम. प्लास्टिक उपयोगः प्रदूषणकारकः. अहम प्लास्टिक स्यूतम न स्थापयामि एव. आता शॉपकीपर असं तिला सांगतोय की प्लास्टिकच्या उपयोगाने प्रदूषण वाढतं. प्रदूषणाचं कारण जे आहे ते वन ऑफ द रिझन इज युझिंग प्लास्टिक. सो मी प्लास्टिकच्या पिशव्याच ठेवायचं बंद केलेलं आहे. किती छान बरं इकडे आपल्याला त्यांनी संदेश दिलेला आहे. तुम्हीसुद्धा जेव्हा भाजी मार्केटमध्ये जाता किंवा कुठलीही वस्तू सामान तुम्ही आणायला जाता तेव्हा तुमच्याकडे जी कापडी पिशवी आहे किंवा तुमच्याकडे घरात ज्या पिशव्या बॅग वगैरे अवेलेबल आहेत ते तुम्ही स्वतः कॅरी करा. गृहिणी अधुना किम करणीयम. आता ती त्याला विचारते मग अधुना किम करणीयम. आत्ता मी काय बरं करू? ह्या भाज्या कशा काय मी नेऊ? विक्रेता वस्त्र स्यूतम अपि क्रीणातु. बघा शॉपकीपर किती स्मार्ट आहे. तो म्हटला तिला वस्त्र स्यूतम अपि क्रीणातु आणि मूल्यम केवलम 5 रूप्यकाणि. जे कापडाची पिशवी आहे ती सुद्धा तू खरेदी कर. फक्त 5 रुपये कापडाची पिशवी आहे. गृहिणी बहु उत्तमम ददातु. अधुना मूल्यम कथयतु. ती बोलले अरे वा मस्त, मग मला ती द्या 5 रुपयाची कापडाची पिशवी आणि आता पूर्ण मूल्य सांगा मला भाज्यांची आणि कापडाची पिशवी मिळून. याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला संदेश मिळालेला आहे की आपल्याला आपल्या लाईफमधनं प्लास्टिक जेवढं कमी यूज करता येईल किंवा नाहीच यूज करता आलं तर बरं होईल. आपण कुठेही बाहेर जातो तेव्हा आपण आपली कापडी पिशवी किंवा आपल्याकडे ज्या हँडबॅग्स आहेत त्या घेऊन जायला पाहिजे. इकडे फॅशन वगैरे बाजूला ठेवायचं. ओके. विक्रेता आलूकस्य 20. आता बघा तो पूर्ण तिला ॲडिशन करून सांगतोय की पटॅटोचे 20 रुपये. भिंड्याः 25 रूप्यकाणि. इकडे बघा सगळं तुम्हाला बहुवचनम रूपामध्ये मिळेल. कर्कट्याः 15 रूप्यकाणि. वृंताकस्य 20. 15 म्हणजे 15. 20 म्हणजे 20. 25 म्हणजे 25. 10 रूप्यकाणि म्हणजे 10. मरीचिकायाः. वस्त्रस्यूतस्य 5 म्हणजे 5 रुपीज. आहत्य 95 रूप्यकाणि. तर असं मिळून तुमची जी एकूण धनराशी किंवा एकूण जी मूल्य झालेलं आहे ते किती झालेलं आहे? 95 रुपीज ओनली. गृहिणी अस्तु 100 रूप्यकाणां धनपत्रम यच्छामि. तुम्हाला 100 रुपयाची नोट देते. अवशिष्टस्य धनस्य आर्द्रकम यच्छतु. आर्द्रकम म्हणजे हे आपलं जिंजर, आलं. अवशिष्टस्य म्हणजे जी रिमेनिंग अमाऊंट आहे 100 - 95 किती उरतात? 5 रुपये उरतात. तर अवशिष्टस्य धनस्य म्हणजे 5 रुपये जे उरतील त्या पैशाचं मला काय द्या? तर तुम्ही आलं द्या, जिंजर द्या. विक्रेता अस्तु. अशा प्रकारे हे कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे. इकडे तुम्हाला जर तुम्ही
पिक्चरमध्ये बघाल तर तुम्हाला इकडे बघा लिहिलेलं आहे प्लॅस्टिकस स्यूतः, की त्याने प्लॅस्टिकची पिशवी ठेवलेली नाही आहे. तुम्हाला इकडे कोथिंबीर दिसेल, कारवेल्लम दिसेल, भिंड्या हा दिसतील, त्यानंतर पंपकिन दिसेल, कॅप्सिकम आहे, आलं आहे, टमॅटोज आर देअर, मेनी व्हेजिटेबल्स आर देअर. ओके, सो जे पिक्चरमध्ये व्हेजिटेबल्सची जी नावं नाही आहेत, फॉर एक्झाम्पल पंपकिन किंवा टमॅटो, किंवा इकडे फॉर एक्झाम्पल वी विल टेक इट ॲज वॉटरमेलन, कॅप्सिकम, तर तुम्ही त्याची संस्कृतमध्ये ह्यांना काय म्हणतात, प्लीज डू लेट मी इन द कॉमेंट सेक्शन. ओके, सो आय होप की तुम्हाला हे जे संवाद आहे शाखापणहचा तो समजलेला आहे. आता आपल्याला दुसरा संवाद जो दिलेला आहे तो कार्यालय, ऑफिसमधला हा संवाद दिलेला आहे. एकंदर ऑफिसमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतं, ऑफिसचं वातावरण काय, कोण बोलतंय, आता ते आपण सगळं काय बघणार आहोत. आता प्रविश्य म्हणजे एंट्री. लिपिकः म्हणजे काय, क्लर्क. आणि सेवकः म्हणजे काय, सेवकः म्हणजे सर्वंट. ओके, तर लिपिकः आणि सेवकः या दोघांमध्ये कार्यालयातील संवाद आपल्याला पाहायचा आहे. द कम्युनिकेशन बिटवीन क्लर्क अँड सर्वंट वेअर इट इज हॅपनिंग इन द ऑफिस. ओके, लिपिकः, अरे सुरेश, मम उत्पीठिकायां सर्वं विकीर्णम अस्ति किमिदम. आता लिपिकः म्हणजे जो क्लर्क आहे, तो जो सेवक आहे, सेवकचं नाव काय बरं आहे, तर सुरेश आहे. अरे सुरेश, संबोधनम आहे इकडे. मम उत्पीठिकायां सर्वं विकीर्णम अस्ति किम इदम. माझ्या उत्पीठिकावर म्हणजे माझ्या डेस्कवर किंवा टेबलावर सगळं काही विकीर्णम आहे, म्हणजे इकडे तिकडे पसरलेलं आहे, स्कॅटर्ड फॉर्ममध्ये आहे. तर हे का बरं आहे, किम इदम, याचं कारण काय, व्हॉट इज दिस, हे सगळं असं पसरलेलं आहे. सेवकः, किम अभवत, तर सेवकः विचारतोय व्हॉट हॅपन्ड. लिपिकः, मम लेखनी म्हणजे पेन, आता तुम्हाला माहिती असेल. अंकनी म्हणजे पेन्सिल. मापिका म्हणजे रूलर, पट्टी, किंवा आपण काय म्हणतो त्याला स्केल. संचिका म्हणजे फाईल. स्वस्थाने न संती, म्हणजे माझ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पेन, पेन्सिल, स्केल, फाईल एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्या त्यांच्या जागेवर स्वस्थाने न संती. आता इकडे संती हे क्रियापद वापरले बिकॉज इकडे मोर दॅन वन ऑब्जेक्ट इज देअर, दॅट्स वाय. लेखनी अस्ति, लेखनी, अंकनी, मापिका, संचिका, संती. तर हे ज्या सगळ्या त्याच्या गोष्टी आहेत त्या जागेवर नाही आहेत, त्या पसरलेल्या आहेत. मग सेवकः, क्षम्यताम इदानीं यच्छामी. सेवक काय म्हणतो की क्षम्यताम, सॉरी फॉर दॅट, आय विल गिव्ह देम नाव. आता मी तुम्हाला ते देईन. लिपिकः, कर्गजानां समूहः अपि इतस्ततः अभवत. कर्गज म्हणजे काय, पेपर्स, जो पेपरांचा समूह आहे किंवा पेपरांचा जो गठ्ठा आहे तो सुद्धा इकडे तिकडे पसरलेला आहे. इतस्ततः, स्कॅटर्ड अगेन. इतस्ततः अभवत. सेवकः, महोदय, व्यजनवायुना कर्गजाः इतस्ततः अभवन्. कर्गजाः अभवन्. तर व्यजनवायुना, बिकॉज ऑफ द फॅन जे पेपर्स आहेत ते त्यामुळे स्कॅटर्ड आहेत. यामध्ये माझी काही चुकी नाही आहे. पेपर कशामुळे इकडे तिकडे पसरलेले आहेत, तर जो फॅन चालू आहे त्यामुळे. लिपिकः, मम लेखनपुस्तिका अपि अत्र नास्ति. आता लिपिकः पुन्हा बोलतोय की कागद इकडे तिकडे पसरलेले आहेत, माझ्या ह्या गोष्टी स्वस्थाने म्हणजे स्वतःच्या जागेवर नाही आहेत. आता त्याची जी लेखनपुस्तिका आहे, त्याची जी नोटबुक आहे, ती सुद्धा एका जागेवर नाहीये, इकडे नाहीये. सेवकः, आम, हां. सा तु मम समीपे अस्ति. लेखनपुस्तिका स्त्रीलिंगे अस्ति, अतः इकडे सा हे यूज केलेलं आहे. सा तु मम समीपे अस्ति, ती जी नोटबुक आहे ती माझ्या जवळ आहे. ह्यः एव म्हणजे यस्टरडे ओनली संगणके टंकनार्थम भवान मह्यम अयच्छत. आता तुम्ही ती नोटबुक होती ती कालच मला संगणके टंकनार्थम म्हणजे टायपिंग करायला, टंकनार्थम म्हणजे टायपिंग आणि संगणके म्हणजे ऑन कम्प्युटर. तर ती नोटबुक, तुमची जी नोटबुक होती ती तुम्ही कालच मला देऊन ठेवली होती, सो दॅट
जे काही टायपिंग वर्क आहे ते मी करू शकेन. यू गेव इट टू मी येस्टरडे फॉर टायपिंग ऑन द कम्प्युटर, दॅट्स वाय युअर नोटबुक इज नॉट विथ यू. ओके. लिपिकः अस्तु अधुना उत्पीठिकायां सर्वाणि उपकरणानि सम्यक् स्थापय. आता तो जो लिपिक आहे तो म्हणतोय की फाईन, ओके, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. पण आता काय कर की उत्पीठिका म्हणजे काय, डेस्कवरती जेवढे काही ह्या गोष्टी आहेत, उपकरणांनी इक्विपमेंट्स आहेत, हे सुद्धा बहुवचनांमध्ये आहे, ते व्यवस्थित स्थापय. त्यांची जी काही पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये व्यवस्थित सगळं काही आता आवरून ठेव. पुनःपुरण्याम मसी न्यूना. पुनःपुरण्या म्हणजे काय, रिफिल. रिफिलमध्ये जी इंक आहे, मसी म्हणजे इंक आहे, ती सुद्धा खूप कमी आहे. नूतनाम पुनःपुरणीम अपि आनय. आनय म्हणजे तो त्याला सांगतोय की तू आण, प्लीज ब्रिंग न्यू रिफिल ऑल्सो. कारण की ही त्याची जी रिफिल आहे त्याच्यामध्ये इंक कमी आहे, कधीही पेन संपू शकतो. सेवकः तथा करोमी. करोमी म्हणजे तो बोलतो मी तसंच करेन. इतोपि किमपि आवश्यकम. आता सेवकः त्याला विचारतोय, सर्वंट विचारतोय, अजून काही आवश्यक आहे का, अजून काही मला तुम्हाला काम सांगायचं आहे का, एनिथिंग नीडेड. लिपिकः मास्तु. लिपिकः काय बोलतो, मास्तु. नो, सर्वम सिद्धम. सर्वम सिद्धम मीन्स एव्हरीथिंग इज रेडी. अधुना कार्यारंभम करोमी. आता सगळं काही झालेलं आहे, डेस्क वगैरे सगळं प्रॉपरली सेट आहे. नाऊ आय एम रेडी फॉर माय वर्क और टू स्टार्ट माय वर्क और आय विल. अधुना म्हणजे आता, कार्यारंभम कार्याचा आरंभम, कार्यस्य आरंभम करोमी. करोमी म्हणजे इकडे काय तुम्हाला आता माहिती आहे की मी आता कार्याचा आरंभ करणार आहे, त्यामुळे इकडे काय आलंय, मी आलंय. मी हाय प्रत्यय आलंय, बरोबर. सो हे कार्यालय आहे. कार्यालयामधलं आपण आत्ता कॉन्व्हर्सेशन पाहिलेलं आहे, क्लर्क आणि सर्वंटमधलं. त्याआधी आपण शाकापणः व्हेजिटेबल मार्केटमधलं कॉन्व्हर्सेशन पाहिलं होतं. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस 2 कॉन्व्हर्सेशन्स. तर आता आपण त्याचा भाषाभ्यासह पाहूयात. फक्त 2च यामध्ये प्रश्न आहेत. युष्माकं प्रिय शाकानां नामानी लिखत. म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या भाज्यांची नावे तुम्ही लिहा. तर मी लिहिलेली आहेत. पलांडुः म्हणजे अनियन, लशुनः म्हणजे लसूण, गार्लिक, कुष्मांडम म्हणजे पंपकिन, रक्तफलम मीन्स टमॅटो, महामरीचिका मीन्स कॅप्सिकम, पालक्या मीन्स स्पिनॅच. इफ यू नो मोर यू कॅन राईट दॅट ऑल्सो. प्रथम संवादस्य आधारेण देयकं पूरयत. प्रथम जो संवाद आहे आपला शाकापणः, त्या आधारे आपल्याला हा जो चार्ट आहे तो काय करायचा आहे, फिलअप करायचा आहे. वाटिका शाकापणः, रविनगरम आंबेगाव. ओके. अनुक्रमांक विवरणम मूल्यम. आलुकम मूल्यम 20, भिंड्याः 25, मरीचिकाः 10 रूप्यकाणि, कर्कटी 15, वृन्ताकं 20, वस्त्रस्यूतः 5, आर्द्रकं 5, आहत्य टोटल किती झाले, 100 रूप्यकाणि. धन्यवादः आपणिकस्य हस्तांकनं 100 रूप्यकाणि. हां, आता बघा, लेखन कौशलम, संवादलेखनम. संवादलेखनम मित्रमेलनम द्वयोः, यानपृच्छा मार्गपृच्छा. जे 2 मित्र भेटलेले आहेत, तर यान म्हणजे बाईक और व्हेइकल आणि मार्ग म्हणजे रोड. ह्या आधारावर तुम्हाला कॉन्व्हर्सेशन किंवा डायलॉग रायटिंग करायचं आहे. शाकापण संवादस्थाने धान्यापण संवादम लिखत. आता जिथे तुम्हाला व्हेजिटेबल रिलेटेड कॉन्व्हर्सेशन किंवा डायलॉग रायटिंग दिलंय, तिथे तुम्हाला धान्य पल्सेस रिलेटेड लिहायचं आहे. तर त्यांनी उपयुक्त शब्दसंग्रह त्यासाठी दिलेला आहे. धान्यानी तंडूलः, गोधूमः, तुवरः, मुद्गः, माषः, मसूरः, चणकः इत्यादी. तर ह्या आधारे तुम्हाला लिहायचं आहे. जसं तंडूलः, आता तांदूळ जे आहेत तर ते तुम्ही बोलू शकता की 1 किलोला बाबा किती, तर 40. सपोज 1 किलो आपण 40 रुपये घेतले. तसं तुवरः अर्धा किलो जर तिला पाहिजेत तर अर्ध किलो परिमितम असती. अर्ध किलो आता तुम्ही बघा आत्ताचा रेट काय आहे, तर 60 रूप्यकाणि असं तुम्ही लावू शकता.
आता बघा, द्वितीय संवादे बहूनां वस्तूनां उपकरणानां च उल्लेखः अस्ति. जसं आपण बघितलं की द्वितीय संवाद कार्यालयामध्ये काय काय आहे, तर बाबा संचिका आहे, लेखनी आहे, अंकनी आहे. त्यानंतर वेगवेगळे उपकरणांचे नावं आहेत, व्यजनम एक्सेट्रा एक्सेट्रा. इतोपि बहूनां वस्तूनां यूयम उपयोगम कुरुत तेषां संस्कृत नामानी अन्विष्य वर्गसंवादम लिखत. आता तुम्हाला वर्गामध्ये संवाद त्या आधारावर लिहायचं आहे की यू फ्रेंड्स आर टॉकिंग, सो वन फ्रेंड इज टॉकिंग, की फॉर एक्झाम्पल मम मापिका कुत्र अस्ति, तर द्वितीयः मित्रः वदति तव मापिका मम समीपे नास्ति, असं तुम्ही लिहू शकता. किंवा मम समीपे अंकनी अस्ति, असं तुम्ही ह्या आधारावर अजून त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल वर्ड्स टाकावे लागतील, त्याप्रमाणे तुम्ही ते लिहू शकता. सो दिस वॉज दॅट लेसन, संवाद कौशलम. So I hope you have understood the lesson. If you have any doubt related to this, do let me know in the comment section. Share this video with your friends. Do like, share and subscribe. Thank you so much. Jayatu Sanskrutam, Jayatu Bharatam.